हॅलो फ्रेंड, कसे आहात? माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज मी अशी रेसिपी बनवणार आहे जी सगळ्यांच्या आवडीची आहे. आणि काही नेहमी भाजीपोळी खाऊन मग कंटाळून नाही जायचं, काही वेगळी रेसिपी ट्राय करून बघूया. हे मला इथे गव्हाचं कणिक लागणार आहे. एक वाटी म्हणजे एक पातेलभर घेतलेलं आहे छोटं मी. मला जितकं लागणार आहे तेवढं घ्या. त्यात मी मीठ ॲड करते आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर थोडंसं पाणी, थोडंसं त्यात जिरं आणि थोडंसं ओवा जो हाताला क्रश करून चोळून मी त्यात ॲड करते आहे. पूर्ण हाताला चोळून घ्या, कारण त्याचा फ्लेवर खूप छान येतो हाताला चोळल्यानंतर. जिरं आणि ओवा पिठात ॲड केलेलं आहे. आता मी त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करते आहे आणि हळद ॲड केल्यानंतर थोडंसं तेल त्यामध्ये ॲड करू आणि थोडंसं पाणी घेऊ, मिक्स करू आता त्याला सर्व एकत्र. आणि थोडंसं पाणी घेऊ. खाण्याचा सोडा पण त्यात थोडा ॲड करायचा आहे, चिमूटभर सोडा लागेल खाण्याचा. आणि थोडंसं ते मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी ॲड करूया. पाणी ॲड झाल्यानंतर ते थोडंसं घट्टसर आपल्याला असं कणिक लावून घ्यायचं आहे. हे बघा, अजून मी मिक्स करते कारण की पूर्ण जे तेल आहे ना आपलं टाकलेलं आणि सगळं मिक्स झालं पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागणार आहे त्याला चोळून घ्यायला. आणि थोडंसं त्यात आता पाणी ॲड केलेलं आहे. तर थोडं पाणी ॲड केल्यानंतर थोडंसं घट्ट कणिक लावून घेतलेलं आहे. बघा, मी असं घट्ट कणिक लावून घेतलेलं आहे. त्याला थोडंसं आपल्या पोळीपेक्षा घट्ट कणिक लागणार आहे. पोळीचं कणिक थोडंसं कसं सैलसर राहतं, एवढं सैलसर नाही पाहिजे, थोडंसं घट्टच पाहिजे आपल्याला. कारण की ह्या मी आज बिट्ट्या बनवणार आहे, त्यासाठी आपल्याला थोडंसं कणिक घट्टच लागणार आहे. थोडंसं मी एक पेढा त्यातला काढून बाजूने घेतलेला आहे आणि छोटंसं असा पेढा घ्यायचा आहे आणि पोळपाटावर त्याला छान लाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे छान अशी त्याची पोळी बनवून घ्यायची आहे. ते कोलपाट घेऊ, त्याच्यावर छान असं लाट ठेवू आणि छान लाटून घेऊ. ही खूप पातळ अशी पोळी बनवायची आहे, कारण की जेवढं तुम्ही पातळ लाटसाल ना तेवढं त्याचे पदर खूप छान सुटले जातील. मी बघा, खूप छान अशी पातळ पोळी, त्याची मोठी आपली नेहमी जेवढी आपण पोळी लाटतो ना त्या साईजची आपल्याला ती पोळी लाटून घ्यायची आहे. आता हे बघा, आता मी पोळी लाटलेली आहे. खूप पातळ अशी पोळी आहे ही. आता यावरून तेल लावूया. बघा, मी तेल स्प्रेड करून घेते आहे. तेल स्प्रेड केल्यानंतर ना घडी करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे छान याच्या घडी मारत घ्यायची आहे. अशी घड्या करून पूर्ण वरून मग थोडं तेल लावत घ्यायचं आहे. अशी पूर्ण घडी करून याची अशी बिट्टी बनवायची आहे. हे बघा, आता हे पूर्ण रोल झालेला आहे याचा. हे बघा, अशी एकावर एक घडी टाकून याची अशी बिट्टी छान बनवून घ्यायची आहे. आता याला गोल करून घ्यायचं आहे. या पूर्ण अशा घड्या छान एकत्र राहिल्या पाहिजे. हे बघा, छान अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि खूप पातळ पोळी लाटल्यानंतर त्याचे पदरही खूप छान सुटतात. हे बघा, अशा प्रकारे गोल असा पेढा त्याचा बनवून घ्यायचा आहे पोळी लाटून. अशा प्रकारे आता मी सगळ्या ह्या बिट्ट्या बनवून घेते आहे. हे बघा, माझ्या बिट्ट्या बनवून रेडी आहे. एक मी जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे, ते गॅसवर गरम करायसाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये ॲड करते आहे तेल, कारण की हे आपल्याला पातेल्यातल्या बिट्ट्या बनवायच्या आहे. हे बघा, तेल थोडंसं गरम होऊ देऊया आणि बाकी बिट्ट्या पूर्ण आहे ना त्यामध्ये तेलावर टाकून घेऊया छान. आणि गॅस खूप सिम ठेवायचा आहे, कारण की जेवढ्या सिम गॅसवर तुम्ही या बिट्ट्या बनवत असाल ना त्यात अशा छान कुरकुरीत बिट्ट्या बनवून तयार होतात ह्या. हे बघा, छान एक पोर्शन मी ठेवलेलं आहे. आता याला पलटी करून घेते आहे, कारण की ह्या बिट्ट्या आहे ना आपल्याला दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायच्या आहे. सगळ्या बाजूने ह्या भाजल्या गेल्या पाहिजे आणि तेल त्यात आतपर्यंत छान मुरल्या गेलं पाहिजे. त्यामुळे छान मग कडक बनतात, क्रिस्पी लागतात त्या. हे बघा, आता मी सगळं त्या पलटून घेते एक एक करून. पलटणं झाल्यानंतर ते थोडंसं आपण जरा झाकण ठेवून देऊया आणि खूप सिम गॅसवर ह्या बिट्ट्या बनवून तयार करूया. हे बघा, किती छान, बघा किती गोल्डन कलर आलेला आहे बिट्ट्यांना आपल्या. अशा गोल्डन कलरवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि गॅस खूप सिम ठेवायचा आहे. गॅस अजिबात वाढवायचा नाही. गॅस जर वाढवला तर तुम्ही बिट्ट्या करपल्या जातील. हे बघा, आपल्या बिट्ट्या बनून रेडी आहेत. बघा, ते किती छान बिट्ट्या बनलेल्या आहेत. त्या आपण ह्या वरणासोबत सर्व करूया. वरण तुरीचं आपलं आणि त्याचं छानपैकी साजूक तुपाची धार. बघा, किती भन्नाट कॉम्बिनेशन आहे. खूप छान टेस्ट लागते याची. हे बघा, किती क्रिस्पी झालेल्या आहे त्या. पूर्ण एक एक पदर सुटलेला आहे, आतपर्यंत तेलही गेलेलं आहे. आणि तेलाचे तुम्ही तूप वापरून बनवायचं असलं तरीही बनवू शकता. बघा, किती छान त्याचे लेअर सुटलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.